नमस्कार. मराठा आरक्षणाचा जी.आर. कसा निघाला? मंत्र्यांनी सांगितले बैठकीतील मोठी बातमी. सरकारलाही घाम फोडणार. सरकारने मराठा समाजासाठी घेतलेला शासन निर्णय अत्यंत द्विग्ध आणि संभ्रम निर्माण करणारा आहे. ज्यांच्या कुणबी नोंदणी मिळालेल्या नाही त्यांच्यासाठी हा दुसरा रस्ता शोधला आहे. ओबीसी समाजावर अन्याय करणारा हा शासन निर्णय आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घराचा आहेर दिला आहे. तसंच हा शासन निर्णय जारी करताना शासकीय अधिकाऱ्यांकडून नेहमीची कार्यपद्धती डावलण्यात आल्याचा आरोप भुजबळ यांनी यावेळी केला. ओबीसीसाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपस्थिती समितीच्या बैठकीत काय घडलं हे देखील भुजबळ यांनी सांगितलं. तुम्ही हैदराबाद गॅजेट बद्दल जो जी.आर. काढला आहे त्यासाठी तुम्ही विधी व न्याय खात्याकडून काही मार्गदर्शन घेतलं होतं का, असं ओबीसी समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित खात्याच्या सचिवांचा विचारलं. मात्र या जी.आर. साठी विधी व न्याय खात्याकडे कोणीही गेलं नसल्याचं समोर आलं. एकदा असा जी.आर. काढण्याचा असेल तर तो ट्रॅप 10 वेळा विधी व न्याय खात्याकडेच जातो आणि मग ते सांगतात की सदर बाब कायद्यात बसते की नाही. पण हैदराबाद गॅजेट बाबत जी.आर. काढतानाही कोणीही विधी व न्याय खात्याकडे गेले नाही असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी यावेळेस केला. मराठा आरक्षण जी.आर.वरून सरकारवर हल्लाबोल करताना छगन भुजबळ पुढे म्हणाले, 2023 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने लाखो कागदपत्रांची तपासणी करून कुणबी नोंदणी शोधल्या आणि 2 लाखाहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे दिली. हे काम करण्यासाठी समितीला 2 ते 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली. शिंदे समितीने एक अहवाल दिला आणि तो मंत्रिमंडळाने स्वीकारला. त्यानंतर शिंदे समितीचं काम संपलं होतं. परंतु आता जे मराठा आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने हा नवीन रस्ता शोधला आहे. दरम्यान सरकारने एका समाजाच्या दबावाखाली येऊन घाईघाईत मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती आणि सूचना न मागवता तसंच इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढला आहे. ओबीसी प्रवर्गात 350हून अधिक जाती आहेत. या जातीवर अन्याय करणारा हा जी.आर. आहे. या देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही. सरकारने कोणत्याही दबावाखाली भीतीखाली न येता निर्णय घ्यावा, कारण मंत्रीपद स्वीकारता आम्ही ती शपथ घेतलेली असते, अशी भूमिकाही छगन भुजबळ यांनी मांडली. मराठा आरक्षण हा फक्त एक आश्वासन दिलेलं सरकारनं दुसरं मुंबईमध्ये खाली करण्यासाठी गणपती विसर्जनासाठी जागा तयार केली म्हणून हे जी.आर. काढला. माजी देवेंद्र फडणवीस यांनी विनंती आहे की ओबीसी उपसमिती लोकांना जातीवाद वाटू नये, तसेच मराठा उपसमितीमध्ये आणि ओबीसी उपसमितीमध्ये जातीवाद वाटू नये. त्यासाठी मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमिती या दोन्हीही मराठा आणि ओबीसी समाजाचे मंत्री असावेत. ओबीसीच्या उपसमितीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे मंत्री असावेत. ओबीसीच्या उपसमितीमध्ये फक्त ओबीसी आणि मराठा उपसमितीमध्ये फक्त मराठा असा दुजाभाव नसावा. यावर सुद्धा बारकाईने लक्ष मुख्यमंत्र्यांनी ठेवलं पाहिजे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीचं लक्ष छगन भुजबळ यांच्यावर ठेवलेलं बरं, कारण मराठा आणि ओबीसी आता कुठेतरी एक होत आहे. देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळामुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. मराठवाड्यातील मराठा समाज 100% कुणबी असून हैदराबाद गॅजेटमधील नोंदणीच्या आधारे त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अभियानाप्रमाणे ही प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच मराठा आंदोलकावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी सुरू झालेल्या प्रक्रियेचेही मनोज जरांगे यांनी कौतुकच केलं. मराठा समाजावर जो जी.आर. तुम्ही काढला, सरसकट मराठा आणि कुणबी हे एकत्र प्रमाणपत्र यांना देण्यात यावे हीच माझी सरकारला विनंती आहे. नाहीतर पुन्हा मुंबई गाठावी लागेल. असं काही करू नका. पुन्हा भेटूया. जय हिंद.